हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 39. एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुम् अर्हसि अशेषतः. त्वदन्यः संशयस्य अस्य छेत्ता नहि उपपद्यते. कृष्णा, माझ्या या संशयाचे संपूर्णपणे निरसन तूच योग्य प्रकारे करशील, कारण ह्या माझ्या संशयाचे निरसन तुझ्याशिवाय दुसरा कोणी करू शकणार नाही. गुरुवर प्रगाढ विश्वास, निस्सीम श्रद्धा, दुर्दम्य निष्ठा असली की गुरुसाठी शिष्य आगीवरूनही चालत जाऊ शकतो. येथे तर प्रत्यक्ष भगवंत श्री आणि त्यांचा लाडका शिष्य पार्थ आहेत. अर्जुन त्याला आलेल्या शंका विचारून त्यांचे निरसन प्रत्यक्ष भगवंत श्रींकडूनच करून घेत आहे. ह्या शंका इतक्या मूलभूत आहेत की या शंकांचे निरसन सर्वसामान्य सर्वच साधकांच्या उपयोगी पडणारं आहे. हरिओम. श्लोक क्रमांक 40. श्री भगवान उवाच. पार्थ न एव इह न अमुत्र विनाशः तस्य विद्यते. नहि कल्याणकृतकः चित् दुर्गतिं तात गच्छति. श्री भगवंत म्हणाले, पार्था, त्याचा विनाश इहलोकी किंवा परलोकीही होत नाही. कारण वत्सा, शुद्धाचरण शुभ काम करणारा कधीही दुर्गतीला अधोगतीला जात नाही. अर्जुनाने श्लोक क्रमांक 37, 38 आणि 39 मध्ये ज्या शंका विचारल्या आहेत त्यांचे निरसन भगवंत श्री येथून पुढे करत आहेत. पार्थ न इव इह न अमुत्र विनाशः तस्य विद्यते. भगवंत श्री सांगत आहेत की पार्था, योग साधना करायला सुरुवात केलेला साधक जरी अर्ध्या वाटेवर थांबला तरी त्याचा ढगांप्रमाणे विनाश होत नाही. तो एक किनारा सोडून जरी दुसऱ्या किनाऱ्याला पोहोचला नाही तरी त्याने जी योगसाधना केली आहे ती वाया जात नाही. ती संचित होते. त्याचा त्याला उपयोग निश्चितच होतो. अशा प्रकारे योगसाधना अर्धवट थांबण्याचे कारण काहीही असो, त्या कारणाचा आणि त्याने तोपर्यंत केलेल्या योगसाधनेचा संबंध येत नाही. त्याने जी साधना केलेली असते ती त्याला पुढे तो पुन्हा जेव्हा योगसाधना परत सुरू करील त्यावेळी उपयुक्त होते. कारण काहीही असो, त्यामुळे फरक पडत नाही. साधकाची शक्ती कमी पडली असेल, तो आळसावला असेल, तो कुमार्गी लागला असेल, भ्रष्ट झाला असेल, त्याचे शरीर साथ देत नसेल, त्याचे आयुष्य संपले असेल वगैरे कारण काहीही असू शकेल, तरीही त्याने केलेली साधना संचित होऊन त्याला पुढे जेव्हा योगसाधना करण्याची उपरती किंवा संधी मिळते तेव्हा ती उपयोगी होते. हा त्याचा योग साधनेतील खंड परमात्म्याच्या यात्रेतील एक विश्रांतीचा काळ म्हणूनच पाहिला जातो. त्याचे जरी पतन झाले तरीही त्याचे त्या पतनामुळे निर्माण झालेले भोग जेव्हा उपभोगून संपतात तेव्हा त्याने केलेली योगसाधना त्यानंतर त्याला उपयोगी होते. तो केलेल्या योगसाधनेला कधीही कायम करता वंचित होत नाही. याचा अर्थ भगवंत श्री सांगत आहेत की आत्मतत्व कधीही विनाश पावत नाही. शरीरातील चेतना शाश्वत आहे. काही काळाकरिता मार्ग बदलेल, परंतु ती जेव्हा पुन्हा भगवंत श्रींच्या यात्रेला प्रस्थान ठेवेल तेव्हा पुन्हा झालेल्या यात्रेच्या पुढे यात्रा चालू करील. उदाहरणार्थ, समजा आपण एक रस्ता करायला घेतला आहे. काही कारणाने दुसरा रस्ता करायला आपण येथील यंत्रसामग्री तिकडे हलवली. नंतर पुन्हा जेव्हा पहिला रस्ता तयार करायला घेऊ तेव्हा मागे करून झालेल्या रस्त्याच्या पुढे पुन्हा रस्ता करायला घेऊ. पूर्वी केलेला रस्ता काही वाया जात नाही. याचा अर्थ पापी माणसाचीही चेतना शाश्वत असते. फक्त त्याचे फळ त्याला अधोगतीचे मिळते. ते उपभोगून संपले की पुन्हा तो योग्य प्रवाहात येतो. नहि कल्याणकृतकः चित् दुर्गतिं तात गच्छति. दुसरी महत्त्वाची गोष्ट भगवंत श्री सांगत आहेत की शुद्ध, पवित्र, शुभ आचरण करणारा
कधीही अधोगतीला जात नाही. त्याच्या पवित्र कर्माने त्याच्या कल्याणाचा मार्ग आखला जातो. चांगल्या कामाचे चांगलेच फळ मिळते. कदाचित काळाचा फरक पडेल, परंतु साधकाने निराश होऊ नये. लक्षात ठेवावे, शुद्ध बीजापोटी असती फळे रसाळ गोमटी. सत्कर्म कधीही वाया जात नाही. काही कारणाने फळ मिळायला वेळ लागेल, पण फळ मिळणार आणि तेही चांगले हे नक्की. याचमुळे परमात्म्याची अर्धवट यात्रा सोडलेला साधक त्या अर्धवट यात्रेचे फळ टिकवून असतो. हरिओम.